नवी मुंबईतल्या तुर्भेमधल्या डम्पिंग ग्राउंडचा मार्ग आता मोकळा झालाय। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न हा निकाली निघालेला असून 34 एकर जागा सरकारने डम्पिंग ग्राउंडला देण्याचं मान्य केलंय। ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांची महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुर्भेतल्या दगडखाणीमधल्या 34 एकर जमीन नवी मुंबई महापालिकेला डम्पिंग ग्राउंडसाठी देण्यात येणार आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर मान्य झालेली आहे। आपण जर तिथे गेला डम्पिंग ग्राउंडला नाही 5-10 मिनिटं जरी आपण उभं राहिला तर आपल्याला ते लक्षात येईल। आणि जे असं म्हणतात की चहा जाऊन पिऊ शकतो, मला त्या नेत्यांना सांगायचं आहे की आपल्यातून काही होत नाही। गेली 15 वर्ष आपण काही केलं नाही आणि चहा प्यायची गोष्ट आपण जरा जा ना तिथं चहा जाऊन प्या, म्हणजे कळेल की लोकांना त्रास आहे की नाही। आज इतकी लाखो लोक मोर्चा काढतात, ती काय वेडी लोक आहेत का त्यांना तिथे जाऊन घर थोडं बनवायचं आहे, ती डम्पिंग ग्राउंडसाठी जागा मागतात आहेत। ही जागा सुद्धा तेवढी पाहिजे तेवढी योग्य नाही, जवळच आहे, पण सध्या तात्पुरती आम्ही जागा दिलेल्या आहे। नंतर नवीन जागा आम्ही ज्या क्वाऱ्या रिकामी झालेल्या आहेत तिथे मोठमोठे खड्डे आहेत तिथेही डम्पिंग ग्राउंड हलवण्याचा पुढच्या वेळात सुद्धा मी प्रयत्न करणार।